नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गिरीश पाटील, वेलकम सीड्स प्रतिनिधी. मी आलोय वेलकम सीड्स या कंपनीच्या दादांनी उन्हाळी 764 कॉलीफ्लॉवर केलेली आहे. तरी आपण शेतकरी दादांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, आपलं नाव, मोबाईल नंबर सांगा बरं. संजय पोपट गावारी, पाचोरी वणी. मोबाईल नंबर 92282725. बरोबर. दादा, आपलं गाव कोणतं? पाचोरी वणी. पाचोरेवणी, पिंपळगाव बसवंत. पिंपळा बस. बरोबर. दादा, तुम्ही कोणती कॉलीफ्लॉवर केलेली आहे? ही वेलकमची 764 करेल. वेलकम सीड्स या कंपनीची 764 कॉलीफ्लॉवर केलेली आहे. हा. ना काय तारखेला लागवड होती आपली? ही 30 फेब्रुवारीची लागवड. 30 फेब्रुवारी 2024, म्हणजे आजची 30 एप्रिल तारीख आहे. काय तारखेला प्लॉट चालू झाला आपला? 55-60 दिवसात चालू झाला आपला. 55-60 दिवसात प्लॉट चालू झाला. ना तुम्हाला फ्लॉवर कशी काय वाटली आपली? फ्लोअर बेस्ट आहे. फ्लोअरचं काय अडचण नाही. बरोबर. उन्हाळी व्हरायटी चांगली. थोडी पाण्याची गरज आहे फक्त. पाण्याची गरज आहे. हा, पाण्याची गरज राहते थोडी. हां. फ्लोअर बेस्ट आहे. जवळजवळ 3 ते 4 वर्षापून करतोय मी. काय अडचण नाही. विकायला कशी काय आपली फ्लॉवर? विकायला चांगली. उगाडा सफेद राहतो. हां. विक्रीला अडचण नाही. तर एवढं हाय टेम्परेचरमुळे सुद्धा पिवळी पडली नाही व्हरायटी आपली. बरं, सफेद आहे एकदम. एकदम पानशुभ कंद आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, एकदम पानशुभ कंद आहे. दादा, तुम्हाला आपली व्हरायटी कशी काय वाटली तरी? व्हरायटी बेस्ट आहे. आता जवळजवळ वेलकमच्या व्हरायटी मी 3 ते 4 वर्षापासून करतोय ना उन्हाळीमध्ये. 764 झालं, हे झालं. पण मग अडचण नाही आली अजून तर काही बाबा. बरोबर. आतापर्यंत अडचण आली नाही. हा, आता यंदा बी फुल टेम्परेचर आहे, पण तरी मग बरी व्हरायटी, काय अडचण नाही असं. शेतकरी मित्रांनो, दादा ते कंटिन्यू 3-4 वर्षापासून फ्लॉवर करताय वेलकमची. दादांचे असं म्हणणं आहे की एक नंबर व्हरायटी आहे वेलकमची. दादा, तेव्हा अनुभवी आहे तुम्ही. अनुभव आहे. बरोबर. दादा, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? इतर शेतकऱ्याला सांगितलं तुमची उन्हाळी व्हरायटी बेस्ट आहे, करायला काहीच अडचण नाही. बरोबर. पाण्याची गरज आहे फक्त. 3-4 दिवशी पाणी पाहिजे तिला. हां. बाकी अडचण बिडचण काही नाही. गाडा सफेद आहे, विक्रीला चांगली, मार्केटला चांगली जाते. काय अडचण नाही, बेस्ट व्हरायटी. व्यापारी नावाने मागता म्हणजे? हो ना, वेलकम म्हटलं असं. दादा, तुम्ही समाधानी आहेत का? हो, समजलं. बरं, धन्यवाद दादा. धन्यवाद.